आता आपण सुरू करतो आहोत आपली दुसरी चर्चा। ही चर्चा अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आहे। या विषयावर मी पहिल्यांदा गेल्या आठवड्यात चर्चा केली होती, कारण विषय शिक्षकांशी संबंधित आहेत। विनाअनुदानित शाळांमध्ये काम करणारे हे शिक्षक आहेत आणि गेली 15 वर्ष त्यांना धडपणे पगार मिळालेला नाही आहे। म्हणून गेल्या अनेक दिवसापासून या शिक्षकांनी आंदोलन सुरू केलं होतं, ते उपोषणाला बसले होते। त्यांची मागणी होती सरकारने कबूल केल्याप्रमाणे आम्हाला अनुदान द्यावं। गेल्या आठवड्यात चर्चा केली तेव्हा असं सांगण्यात आलं होतं की या आठवड्यात सोमवार मंगळवारपर्यंत या प्रकरणाचा निर्णय येईल, मुख्यमंत्री अनुदान देतील। पण मुख्यमंत्र्यांनी निर्णय जाहीर केला कॅबिनेटच्या मीटिंगनंतर फक्त 20% अनुदान देण्याचा। शिक्षक संतापले, भडकले, ही आमची फसवणूक आहे अशा प्रतिक्रिया त्यांनी दिल्या। म्हणून माझा आजचा प्रश्न आहे, राज्य सरकारने विना अनुदानित शिक्षकांवर अन्याय केला आहे का? हे शिक्षक जे आहेत ते मुलांना शिकवतात, त्यांचीच घरं जर नीट चालणार नसतील तर काय होणार आहे, हा खरा प्रश्न आहे। माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे, माझ्यासोबत आहेत प्रशांत रेड्डीज, गेल्या चर्चेमध्ये ते सहभागी झाले होते। ते प्रदेशाध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदानित शाळा कृती समितीचे। माझ्यासोबत आहेत अनिल बोरनारे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या मुंबई विभागाचे ते अध्यक्ष आहेत, गेल्या वेळेला तेही होते। माझ्यासोबत आहेत पुण्याहून शिक्षक आहेत अमोल बोरकर, श्री छत्रपती विद्यालय कोंढवा इथे ते शिक्षक आहेत। माझ्यासोबत आहेत एक संस्था चालक नागपूरहून गिरीश पांडव। माझ्यासोबत आहेत नाशिकहून अनेक शिक्षक ज्यांना सरकारच्या या निर्णयाचा फटका बसलेला आहे, ते आमच्या असोसिएट एडिटर दीप्ती राऊत यांच्याबरोबर आहे। मी चर्चेला सुरुवात करतो आहे। शिक्षकांची भूमिका मला समजून घ्यायची आहे, सरकार असं का वागलं हेही समजून घ्यायचं आहे। सुरुवात करतो प्रशांत रेड्डीज, अर्थातच तुमच्यापासून। तुम्ही कृती समितीचे अध्यक्ष आहात। 20% अनुदान दिलं आहे। आपण परवा चर्चा केली होती तेव्हा आपल्याला तुमची अशी मागणी होती की 100% अनुदान मिळालं पाहिजे। 15 वर्ष रखडलेली मागणी आहे। आज काय प्रतिक्रिया आहे तुमची? 20% जे आम्हा शिक्षकांना शासनाने अगदी स्पष्ट म्हटलं की दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना 37,000 कोटी रुपये हे फक्त दुष्काळावरती आम्ही खर्च केलेले असताना आम्ही आमच्या घासातून तुम्हाला देतोय। त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं हित पाहता शाळांमध्ये यावं, या गोष्टींवरती। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची की आम्ही हा निर्णय घेतोय, पण आम्ही तुमचे जे प्रचलित नियमानुसार, म्हणजे कोण 40%वरती आहे, कोण 60वरती आहे, कोण 80वरती आहे, कोण 100%वरती आहे, तर आम्ही तो जो लोड आहे हा आम्ही तुम्हाला यावर्षी देवाच्या कृपेने पाऊस चांगला पडण्याचे सगळ्यांनी अंदाज वर्तवलेले आहेत। त्यामुळे पाऊस झाला की आम्ही ते पैसे वळते करू। त्यामुळे तुम्ही विद्यार्थ्यांचं हित पाहता तुम्ही शाळांमध्ये या, विद्यार्थ्यांना शिकवा। आणि लक्षात घ्या, शिक्षक हा शेवटी विद्यार्थ्यांची आई असतो आणि ही आई आपल्या मुलांना कधी वाऱ्यावर सोडत नसते। खरं म्हणजे ही भूमिका, आमची जी भूमिका आहे ही जर शासनाने घेतली असती तर कुटुंब प्रमुख म्हणून आम्हाला 15 ते 16 वर्ष आज उपाशी ठेवलं नसतं। आणि त्याच्यामध्ये पण ती एक आमची फक्त एकच मागणी मान्य झाली की 20% अनुदान। म्हणजे कसं आहे, निदान तुम्हाला 100% अनुदान पाहिजे होतं? नाही, ज्यांचे जे प्रचलित नियम आहेत, म्हणजे या नियमानुसार सगळ्यांना। पण मग 20% विरुद्ध एवढा संताप काय आहे? 20% विरुद्ध एवढा संताप येण्याचं कारण की लक्षात घ्या, शिक्षक जे नेहमी अडतात किंवा कोणतंही शासन जे आहे हे शासन निर्णय चांगले घेतं, म्हणजे कदाचित मंत्रिमंडळ निर्णय चांगला घेत असेल, पण त्याच्यानंतर लाल फितीतून जे GR निघतात, ज्याला आपण शासन निर्णय म्हणतो, ते शासन निर्णय इतके किचकट आणि तुम्हाला असे काही बांधून ठेवतात की ते तुम्ही समाधानी नाही आहात? नाही, समाधानी नाही आहे। ठीक आहे, आपण गिरीश पांडव आणि अमोल बोरकर आणि नाशिकला जाऊया आणि नंतर अनिल बोरनारे मी तुमच्याकडे येणार आहे। कारण त्या दिवशी तुम्ही चर्चेमध्ये असं सांगितलं होतं सोमवारपर्यंत निर्णय होईल। निर्णय आला, पण अर्धा निर्णय आला। हे असं का झालं मला तुम्हाला विचारायचं, पण आधी सगळ्यांचं ऐकून घेऊया। अमोल बोरकर हे कोंढव्याला शिक्षक आहेत। अमोल बोरकर, तुमची काय प्रतिक्रिया आहे? सर, मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेतला गेला। 194 कोटी रुपयाची तरतूद राज्य शासनाने केलेली आहे, परंतु ही तरतूद ही तशी बघायला गेल्यानंतर विनाअनुदानित शाळातील शिक्षकांसाठी अपुरी आहे। त्यांच्या तोंडाला शासनाने पानं पुसलेली आहेत। धड जेवायचं नाही, धड मारायचंही नाही, अशी स्थिती आता शासनाने ह्या विनाअनुदानित शिक्षकांची केलेली आहे। सदर आज महाराष्ट्रामध्ये जो विनाअनुदानित शिक्षकांचा जो संताप उठला तो एकाच कारणामुळे उठला की गत 15 वर्षापासून ह्या शिक्षकांवरती अन्यायच होत आलेला आहे।
2011ला ज्यावेळेस मूल्यांकन झालं त्याच्यानंतर आज 2016पर्यंत ही प्रक्रिया चालू आहे. 2013-14ला 20% अनुदान घोषित झालेलं आहे. माझी शाळा आता ही 80%च्या टप्प्यामधली आहे. त्याचबरोबर प्राथमिक शाळा ह्या काही 100%च्या टप्प्यातल्या आहेत. तरी या शाळांना प्रचलित देय टप्पा न देता शासनाने 20% दिलं तर धड खायचंही नाही आणि धड मारायचं नाही अशी ही गत ही शासनाने विनाअनुदानित शिक्षकांची केलेली आहे. ही खूप मोठी फसवणूक या शासनाने शिक्षकांची करून ठेवलेली असून ह्या शासनाला अजूनसुद्धा आम्ही निर्वाणीचा एक इशारा देतो किंवा त्यांना रिक्वेस्ट करतो की अजूनसुद्धा ह्या विनाअनुदानित शासनांना योग्य असा तुम्ही हे द्या, वागणूक द्या, त्यांना त्यांचा प्रचलित टप्पा मिळावा. मी अशी ही शासनाकडे पुन्हा तावडे साहेबांकडे ठीक आहे, आपण त्याकडे येऊया. पण फसवणूक केली आहे असं तुमचं म्हणणं आहे. एक मिनिट थांबा अमोल बोलकर, फसवणूक केली आहे तुमचं असं म्हणणं आहे. आपण सगळ्या प्रतिक्रिया ऐकून घेऊया. आपण नाशिकला जाऊया जिथे दीप्ती राऊत आहे आणि दीप्ती राऊत बरोबर अनेक शिक्षक आहेत. दीप्ती, काय म्हणणं आहे या शिक्षकांचं? आपण 2 प्रतिक्रिया ऐकल्यात, प्रशांत रेड्डीज आणि अमोल बोरकर यांच्या. दोघंही शिक्षक आहेत, समाधानी नाही आहेत, फसवणूक केली आहे त्यांचं म्हणणं आहे. तुझ्याबरोबर जे शिक्षक आहेत त्यांचं काय म्हणणं आहे? थेट सर आपण त्यालाच विचारूया. सर्वात ज्येष्ठ सर आपण आहात, 15 वर्ष झाली तुमची एकूण सर्व्हिसला, जेव्हापासून हे भिजत गोंगडं पडलेले आहे. आता सरकार म्हणतंय की 20% आम्ही अनुदान देऊन, तुमचं काय म्हणणं आहे ह्या सगळ्याला? सर, माझं मुख्यमंत्री साहेब, तावडे साहेब आणि अर्थमंत्री साहेब यांना सर्वांना अशी विनंती आहे की हे जे शिक्षक आहे हे 15 वर्ष त्या सरकारने झुलवलं. आता याच शिक्षकांनी तुम्हाला निवडून दिलं, ह्याच शिक्षकांची पायावर तुम्ही निवडून आले आणि ह्याच सरकारने जर असे 20% असं जर आम्हाला देणार असेल तर आमच्या वयाचा विचार, आम्हाला संपूर्ण पगार मिळणार कधी? सर्व जे शिक्षक आहेत, तुमचं वय किती आहे? आता 48 वय आहे. 48 वयानंतर आता हे 20% नंतर मग जेव्हा 100% होईल तेव्हा 53 वर्ष वय होईल. आणि जे घोषित नाही केलेले त्यांचं काय होईल? असे शाळा आहे समजा त्या घोषितच केलेल्या नाही, मग त्यांना ते घोषित करणार कधी? त्यांना ते अनुदान देणार कधी? आता आमची शाळा 13-14ची आम्हाला 20% पत्र दिलेलं आहे, शासनाने दिलेलं आहे, राज्यपालांच्या सहीनिशी आलेलं आहे. मग त्या पत्राचं काय? त्या पत्राला काही किंमत नाही का? हां. आणि शिक्षक हे जे तावडे साहेब किंवा आणखीन मुख्यमंत्री साहेब म्हणतात शिक्षण, शाळा जी आहे, शाळा ही पगारासाठी नाही. साहेबांना मी सांगू इच्छितो, शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी हे वेगळे घटक नाही, ते एकच घटक आहे. तिघही घटक एकमेकाशी पूरक आहेत. शिक्षकाशिवाय विद्यार्थी नाही, विद्यार्थीशिवाय शिक्षक नाही. आणि विद्यार्थी जो आहे, विद्यार्थी उद्या ह्या भारताचा अगदी नागरिक पण मात्र तरी पण आता आज 15 दिवस झाले तुमचं हे आंदोलन सुरू आहे. काल शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं फक्त 20%च तुम्हाला अनुदान देऊ. आज मुख्यमंत्री म्हणतायत की शाळा ही शिक्षणासाठी आहे, शिक्षकांच्या पगारासाठी नाही. पहिली प्रतिक्रिया काय तुमची मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर? आम्ही त्या मुख्यमंत्र्यांची जी प्रतिक्रिया आहे त्याचा आम्ही निषेध करतो. कारण शाळा, विद्यार्थी, सरांनी सांगितलं अगोदर की हे सगळे एकच घटक आहे. जर शाळेतील शिक्षकांना जर पगार नसेल तर मग मुख्यमंत्री किंवा जर जे सर्व मंत्री त्या ठिकाणी सभागृहामध्ये बसलेले आहेत, विधान परिषदेमध्ये, विधानसभेमध्ये, मग हे काय स्वतःच्या तुंबड्या भरण्याकरता बसलेले आहेत का? याचा आम्ही जाहीर निषेध करतोय. आम्हाला शिक्षकांना प्रचलित नियमाप्रमाणे पगार मिळालाच पाहिजे. या शासनाने आमच्या संघटनेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु आमच्या संघटनेमध्ये कदापि फूट होणार नाही. आमचं आंदोलन हे शेवटच्या क्षणापर्यंत चालू राहणार. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार. चालूच ठेवणार. भांबरे सर, काल आपण प्रतिक्रिया बघत होतो की शिक्षण मंत्री म्हणतात की तुमचं आंदोलन हे राजकीय आंदोलन आहे. मॅडम, राजकीय आंदोलन राहिलं असतं तर मी काल पण आमच्या एका शिक्षकांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की आमच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं राजकारण हे राजकीय, आमच्या आंदोलनात राजकीय हस्तक्षेप नाही आहे. आमच्या आंदोलनाला जवळपास 15 दिवस झालेले आहेत. 15 दिवसात मला वाटतं कुठल्याही पक्षाच्या ना आमदार, ना खासदार, ना मंत्री, ना कोणीही माझी कुठल्याही प्रकारचे आमदार, खासदार आमच्या पेंडॉलला आजपर्यंत त्यांनी भेट दिली नाही. इव्हन मी तर इथंपर्यंत जाऊन म्हणतो की आमच्या नाशिकमध्ये प्रॉपर भारतीय जनता पक्षाचे 3 आमदार असून नाशिक विभागाचे शिक्षक आमदार हे देखील भारतीय जनता पक्षाचे आहेत. मी तर इथंपर्यंत म्हणतो की आमच्या नाशिकमध्ये शिक्षक
शिक्षक आमदार दाखवा, 1000 रुपये मिळवा, मी आता असं बक्षीस ठेवलेलं आहे. मला सांगा तुम्ही आमच्या पेंडॉलमध्ये आजपर्यंत भेट देणाऱ्यांपैकी कुठल्याही प्रकारचा राजकीय पक्षाचा एखादा आमदार खासदार कोणीही आलेलं नाही. आणि तथापि पुन्हा मी असं एक सांगू इच्छितो की ह्या 20% अनुदान देऊ आम्ही. शिक्षक विद्यार्थ्यांसाठी शाळा आहेत, शिक्षणासाठी किंवा शिक्षकांसाठी किंवा पगारासाठी शाळा नाही आहेत. या असं काय हे षडयंत्र चालू केलेलं आहे शासनाने, हे काही आम्हाला कळत नाही आहे. तथापि पुन्हा एक असं सांगू इच्छितो की ज्या अघोषित शाळा आहेत, या अघोषित शाळा ठराविकच शाळा, एका शाळासाठी शासन स्पेशल GR काढू शकतो का हो? हा एक भयानक प्रकार दिसतोय मला. हे सगळं काय गौडबंगाल चाललंय? तुम्ही मंत्रालयामध्ये खूप खेपा मारलेल्या होत्या याच्या आधी, तुम्हाला कसा अनुभव आला होता सगळ्या सचिवांकडून आणि मंत्र्यांच्या PA कडून? यात पूर्ण शासनाचा दुटप्पी धोरण आहे. आजपर्यंत मूल्यांकन एकाच वेळेस झालेलं असताना, एकाच वेळेस मूल्यांकन झालेलं असताना काही शाळा तुम्ही घोषित करतात, काही शाळा अघोषित ठेवतात. आणि ज्या अघोषित शाळा आहे त्यापैकी फक्त विदर्भाच्या शाळेसाठी वेगळा तुम्ही GR काढतायत, त्याच घोषित करतायत. आणि बाकीच्या महाराष्ट्रातल्या बाकीच्या शाळा काय सावत्रपणाची वागणूक आहे. इतकी वाईट परिस्थिती आहे. काय म्हणायचंय सचिव जेव्हा तुम्ही ह्याचा पाठपुरावा करायला जायचा? आम्ही जेव्हा सचिव साहेबांकडे पाठपुरावा करायला जायचो, आम्हाला तर केबिनच्या आतमध्ये घेतलं जात नव्हतं. पत्रकार असताना पत्रकारांच्या हिमतीवरती आम्ही केबिनमध्ये जायचो, तर आम्हाला केबिनच्या बाहेर काढून दिलं जायचं. आम्ही त्या सचिवांच्या दाराशी, त्या केबिनच्या दाराशी उभं राहून सचिव साहेब बाहेर येण्याची वाट बघायचो, त्यांच्या पाठीमागे जायचो. तर पाठीमागे जाताना सुद्धा ते म्हणायचे माझ्याशी बोलायचं नाही. इतकी भयानक परिस्थिती ही शासन दरबारी आहे. शासनाचा कोणत्याही प्रकारे प्रशासनावरती अंकुश नाही आहे. आणि शिक्षकांचा असा अपमान होतो. आज तुम्ही 15 दिवस सगळेजण आंदोलन करतायत, अजूनही सरकार तुमच्या बाजूनी तर नाहीच, मात्र जी काय प्रतिक्रिया सरकारची आहे, तुम्हाला काय वाटतं? शासन हे संपूर्णपणे खोटं बोलत आहे. जे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी जे बसले आहेत, जे काही जनतेने त्यांना निवडून दिलं आहे, त्यांना जनतेची सेवा करण्यासाठी निवडून दिलं आहेत. आज तुम्ही विचार करा, ज्या आदिवासी भागामध्ये मुलांना जाण्यासाठी सोय नाही, तिथं दळणवळणाची साधनं नाही, अशा ठिकाणी या ज्या मराठी माध्यमाच्या शाळा सुरू आहेत, तर मला तरी असं वाटतंय की या आदिवासी मुलांना या शासनाला शिकवायचं आहे किंवा नाही. जर त्या मुलांना एका बाजूने शासन सांगतं की 14 वयोगटापर्यंत मोफत शिक्षण दिलं जाईल, मुलींना 12वीपर्यंत मोफत शिक्षण दिलं जाईल, मग लोकांचा संभ्रम निर्माण करतायत. जर आज तुम्ही विचार करा, बाहेर जर विचारलं, लोक म्हणतात की बा शासन सांगतं की तुम्हाला मोफत शिक्षण आहे आणि तुम्ही म्हणता की आम्हाला पगार नाही. त्यांचा विश्वास आमच्यावर बसत नाही. आम्ही गेली 15 वर्षापासून विना अनुदानावर काम करतोय, कुठल्याही प्रकारचा पगार मिळत नाही. कसं जगताय? पण मग जसं तुम्ही सांगत होतात की वेगळं काय करताय? बेरोजगारीचं काम. मॅडम, अशी परिस्थिती, सकाळी 7 ते 12 ड्युटी करायची, 12 नंतर शाळा सुटल्यानंतर अक्षरशः मोलमजुरी करायची, वॉचमॅनचं काम करायचं, काही पार्सलचं काम करायचं, अशा पद्धतीनं सर्व जीवन जगणं चालू आहे आमचं. इतकी वाईट परिस्थिती आहे की असं वाटतं की काय करावं. आत्महत्या, एक शिक्षक परवा दिवशी आत्महत्या करून मेला. आमचे एक दुसरे शिक्षक, त्यांनी पण एक पॉयझन घेतलं होतं. म्हणजे इथं पण आहेत, ते पॉयझन घेतलेले शिक्षक इथं उभे आहेत. इतकी वाईट परिस्थिती, पॉयझन घेतलेले शिक्षक तिथे समोर आहेत की इतके वैतागले, काय करावं आणि कसं जगावं अशी परिस्थिती आहे. सर, अत्यंत तुमच्याबद्दलच सांगत होते, काय कुठल्या मनस्थितीतनं तुम्ही जात होतात? आणि मला गेली 8 वर्ष सर्व्हिसला झाली, पण 8 वर्षामध्ये मी माझ्या घरच्यांचं जे स्वप्न होतं ते मी जर पूर्ण करू शकत नसेल तर मग माझ्या जीवनात येऊन उपयोग कसा? आणि मी सकाळी 12 वाजेपर्यंत माझी ड्युटी करतो, 12 नंतर कंपनीच्या कामाला जातो. त्याच्यातून जो पैसा येतो त्याच्यातून मी माझं घर कसं चालवायचं, माझ्या बायकोला कसं वागवायचं, माझा मुलगा जर माझ्याकडे चॉकलेट मागत असेल तर मला जर त्याच्याकडे द्यायचं, माझी लायकी नसेल तर मग आपला जगून उपयोग काय, असंही शासन करत असेल. आणि शासनाने आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही स्वतःचं जीवन संपवण्याचं ठरवलं होतं त्यावेळेस. शेवटी उपयोग काय? जर शासन आपल्याला असं 10 वर्षापासून अशी वागणूक देत असेल तर मग उपयोग काय? आज देखील असा भेदभाव झाला की घोषितांना 20% आणि अघोषितांना तुम्ही त्याचा काहीच करत नसाल तर मग उपयोग काय? म्हणजे तुम्ही एका आईच्या मुलाला जर अशी वागणूक देत असाल तर मग उपयोग काय? आता तुम्हाला काय सांगायचं आहे शिक्षण मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना? जोपर्यंत आमचा अघोषितचा निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सोडणार नाही. आणि जर तुम्ही तसं करत नसाल तर आम्ही आत्मदहनाला सुद्धा तयार आहोत आणि तशी परवानगी तुम्ही आम्हाला द्यावी, शेवटचा इशारा आमचा देण्यात आलेला आहे. त्यांनी लवकरात लवकर आमच्या बाबतीत निर्णय घ्यावा, नाहीतर मग पुढील आंदोलन हे तीव्र पद्धतीने कसं करावं आणि त्याला तुम्ही कसं सामोरं जावं आणि पुढील त्या 19 मध्ये जे 2019 मध्ये जे इलेक्शन निवडणुका असतील त्याला त्या इफेक्ट किंवा परिणाम त्याला तुम्हाला सामोरं जावं लागेल. मॅडम, सर, मुख्यमंत्री म्हणतात किंवा शिक्षण मंत्री पण म्हणतात की तुमच्या संस्था चालकांवरती त्यांचा मुख्य राग आहे. संस्था चालक, आता हे संस्था चालक आणि सरकार यांच्यामध्ये आम्हाला भरडायचं का?
आम्ही याच्यामध्ये भरडायचं का आम्ही शिक्षकांचं काम अतिशय नेटाने जोमाने करतोय. विद्यार्थी आमच्या शाळेची निकाल बघा. आमच्या शाळेमध्ये आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी सकाळी आमच्या घरून निघून तिथं जातो. कशासाठी जातो? या सरकारच्या संस्थेच्या आणि यांच्या भांडणं, त्या भांडणात काय हे कशाला लावलं? पगार मिळत नाही, 15 वर्ष तुम्ही सर्व्हिस करताय, कसे हे दिवस काढले तुम्ही? मी संध्याकाळी वडापावचा गाडा लावतो. तिथं जे मिळालेलं अर्निंग आहे ते अर्निंग एवढं भयानक आहे की हे या सरकारला काय समजत नाही. ते बसतात एसी रूममध्ये, मुख्यमंत्री त्यांच्या कॅबिनमध्ये, तावडे साहेब त्यांच्या कॅबिनमध्ये. ते किती शिकले मला ते म्हणायचं नाही, पण यांनी हे सांगायला पाहिजे की हे जे लोक आहेत हे शिक्षक, मला तर हे म्हणायचं आहे यांना शिक्षकांनी शिकवलं की नाही? कोणीच आहे. यांना शिक्षकांनीच हे इथपर्यंत आणलं, शिक्षकांनीच यांना शिकवलं, सवरलं. आणि शिक्षकांवर आपल्या जेव्हा आम्ही सकाळी म्हणतो गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म, हे पहिल्या दिवसाची सुरुवात आमची याने होते. आणि शिक्षणावरती असा अन्याय होतोय. तुम्ही तरुण शिक्षक आहात, ह्यांना आता 15 वर्ष झाली आहेत. तुम्ही जेव्हा हे शिक्षक म्हणून कामाला सुरुवात केली तेव्हा तुमच्या काय अपेक्षा होत्या आणि आज मनामध्ये काय भावना येतात? आज अशी परिस्थिती झाली आहे मॅडम की जेणेकरून समाजामध्ये आता आमचा काय विद्यार्थी आदर्श घेतील की आज आपले शिक्षक हे विनावेतन या ठिकाणी कष्ट करतायत, काम करतायत, तर विद्यार्थी आमच्यापासून काय आदर्श घेतील? किंवा तुम्ही मगाशी सांगत होतात की तुमच्या सासरी तोंड दाखवायची वेळ नाहीये, शिक्षक म्हणून मोठ्या विश्वासानं तुमच्या पत्नीशी लग्न झालं, मात्र आता त्यामुळे तुम्ही घरी कुटुंबामध्ये हे सगळं कसं फेस करताय? पगार नाही नेऊ शकत आहात. अशी परिस्थिती आहे मॅडम की सासरी जायला तर आम्हाला कुठल्या प्रकारे नाकच राहिलेलं नाही, कारण की त्यांनी कुठल्या तरी अपेक्षेपोटी आम्हाला मुली दिलेल्या आहेत की शिक्षकाकडे ज्या हेतूने बघितलं जातं त्या हेतूने आम्हाला मुली दिलेल्या आहेत, त्या हेतूनेच ठीक आहे, किंमत राहिलेली नाही आम्हाला. सर, तुमचं किती शिक्षण झालं होतं? तुम्ही काय आदर्श घेऊन जॉईन झाले होते आणि आज तुम्हाला काय सांगायचं आहे? एक समाजामध्ये उत्तम नागरिक म्हणून आणि येणारी जी काही पिढी आहे ती एक आपल्यापेक्षा एक सुजाण नागरिक म्हणून घडवण्याचं स्वप्न होतं आमचं. आज काय पण आज जे शिक्षकांना पगार नाही, मोलमजुरी करावी लागते अक्षरशः, तो आदर्श विद्यार्थी काय घेणार आहेत आमच्याकडून? दीप्ती बरोबर आहे, त्यांची वेदना पोचलेली आहे. दीप्ती प्रतिक्रिया एकदम आहेत. वेदना पोचलेली 15 आहे, दिवस उलटून. तळतळाट आहेत, हे सगळे तळतळाट आहेत, वेदना पोचलेली आहे. ज्या राज्यामध्ये, ज्या भूमीमध्ये शिक्षकाला विष घ्यावं लागतं, शिक्षकाला आत्महत्या करण्याची वेळ येते, शिक्षक हार्ट अटॅकनी तणावामुळे मरतो, कसल्या राज्यात, कसल्या भूमीमध्ये आपण राहत आहोत? संतापजनक आहे. मला तुमची प्रतिक्रिया घ्यायची आहे अनिल बोरनारे सर. याचं कारण तुम्ही सुद्धा शिक्षकांमध्ये काम करता. काय चाललंय? मला बघा या शिक्षकांचं, म्हणजे मला ऐकूनच संताप येतो. आणि कसलं राज्य, म्हणजे राज्यकर्त्यांना हे कोणत्या पक्षाचे आहेत मला काही देणं घेणं नाही, भाजप सेना असोत किंवा काँग्रेस राष्ट्रवादी, ज्या राज्यामध्ये शिक्षकाला मरू घातलंय त्या राज्यातल्या राज्यकर्त्यांना काय म्हणायचं सर? सर, निखिल सर, नक्कीच गेल्या 15 वर्षापासून कायम विना अनुदानित तत्वावरील शाळांच्या संदर्भामध्ये, अनुदानाच्या संदर्भामध्ये हा जो घोळ महाराष्ट्रावर सुरू आहे, मी या ठिकाणी पुन्हा सांगेल की या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे आमचे दोनही शिक्षक आमदार सन्माननीय रामनाथ मोते, गाणार सर, भगवानराव साळुंके हे मागच्या आठवड्यामध्ये या गंभीर प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांना भेटले. केवळ स्वतंत्र भेटले नाही, तर त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे 12 आमदारसुद्धा गेलेले होते. आणि मुख्यमंत्री, सन्माननीय मुख्यमंत्री साहेब हे अत्यंत संवेदनशील आहे. त्यांनी कॅबिनेटमध्ये हा विषय घेतला. 163 कोटी 21 लाख रुपये या पात्र घोषित शाळांसाठी त्यांनी जाहीर केले. त्या शिष्टमंडळामध्ये प्रशांत, रामनाथ मोते सर, आमचे गाणार सर, भगवानराव साळुंके, जगदाळे सर तर पुण्यात होते, परंतु तात्यासाहेब म्हस्कर होते. या सर्वांसोबत जेव्हा चर्चा करताना त्या ठिकाणी विनोद तावडे सरांनी हे सांगितलं की जो अघोषितचा निर्णय आहे, कारण अघोषितचा निर्णय अजूनही झालेला नाही आहे आणि त्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घेतलेलं नाही आहे. त्यांची भूमिका अत्यंत रास्त आहे, परंतु पण म्हणजे आपण असं म्हणायचं की अर्धवट निर्णय झाला, 50-50, थोडी खुशी थोडा गम जे आपण म्हणतो, परंतु तरीसुद्धा त्या बाबतीत थोडा विचार करावा लागेल आपल्याला. शेवटी आंदोलन असं म्हणाला होता गेल्या कार्यक्रमामध्ये
की जर नाही झाला निर्णय, अशा प्रकारे अनुदान नाही मिळालं तर आम्ही जाऊन वर्षा बंगल्यावर उपोषणाला बसू. तुमचे आमदार जे शिक्षक आमदार आहेत ते आणि भाजपचे आमदार सुद्धा, शिक्षक आमदारांनी, आमच्या दोन्ही शिक्षक आमदारांनी सांगितलेलं होतं की जर सोमवारी हा निर्णय झाला नाही पण हा अर्धा तर निर्णय झालाय, आम्ही सर. मुख्यमंत्री सर, अर्धा निर्णय आहे. साहेबांसोबत अर्धा निर्णय झाला, परंतु आम्हाला पूर्ण शिक्षकांना आश्वासन, पूर्णपणे समाधान झालेलं नाही. सर, आम्हाला पूर्ण आश्वासन मिळालंय की आम्हाला तुम्ही 15 वर्ष वाट बघितली, मी 15 महिन्यामध्ये आमच्या शासनाने करून दाखवलं असं त्यांनी सांगितल्यावर थोडं एक पाऊल ते जर पुढे जात असतील तर एक तुमचं पाऊल काय म्हणणं आहे, आम्हाला शासनाचं मागे- शिक्षकांनी ऐकायला पाहिजे? थोडाफार, कारण त्यांनी जे सांगितलं की ठीक आहे, प्रचलित नियम कसा आहे की 20%, मग त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी 40%, तिसऱ्या वर्षी 60%, चौथ्या वर्षी 80% आणि 5व्या वर्षी 100%. मी प्रचलित नियमाबद्दल बोलत नाही, सन्माननीय तावडे साहेबांनी तेच सांगितलं, परंतु मला थोडा वेळ द्या. थोडा वेळ म्हणजे हे काही तुम्हाला 6-7 मान्य महिने आहे? नाही. हे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेला मान्य मान्य आहे? नाही. हा जो आम्ही- शिक्षकांचा आक्रोश आहे महाराष्ट्रभरचा, त्याचं काय करायचं मला महाराष्ट्र सांगा. राज्य शिक्षक परिषदेची भूमिका ही सतत प्रशांत रेड्डी सर आणि त्यांच्या कृती समिती सोबत आहे. 133 आंदोलनामध्ये जवळपास नाही, मला हे मान्य आहे, आंदोलनामध्ये काँग्रेस परिषद होती. राष्ट्रवादींनी अगदी नाकर्तेपणाची, अगदी ज्याचा निषेध करावा अशी भूमिका 15 वर्ष घेतली. पण विनोद तावडे तेव्हा विरोधी पक्षनेते होते आणि ते सतत सांगत होते आमचं सरकार जर आलं तर तुम्हाला आम्ही अनुदान देऊ. हे मी 50 वेळा ऐकलेलं आहे, हे देवेंद्र फडणवीसांकडून ऐकलेलं आहे. मला प्रशांत रेड्डी ते म्हणतायत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, त्यांचे भाजपचे आणि त्यांचे जे शिक्षक आमदार आहेत, जे भाजपचे समर्थक किंवा भाजपविषयी सहानुभूती बाळगणारे, ते म्हणतात आता एक पाऊल उचललं बरोबर आहे, पण या सरकारकडून काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा वेगळी अपेक्षा होती आणि असा काय निधी मोठा होता म्हणजे जो तुम्हाला देऊ शकले नसते किंवा फेज आउट करता आला असता. मान्य आहे तुम्हाला? हे कृती समितीला हे मान्य आहे? नाही, कृती समितीला हे मान्य नाही आहे. एक पाऊल जर त्यांनी पुढे टाकलं, एक पाऊल आम्हीही मागे टाकलं. आम्ही असं नाही म्हणत आहे की आम्ही अडून बसलो, कारण शेवटी कसं आहे, आता शाळा चालू झाल्यानंतर आम्ही निर्णय केला, जनतेमध्ये असं जाणार की हे शिक्षक अडून बसतात, शिक्षक आंदोलन करतात. पण निखिलजी, आपल्या सर्वांचं आणि प्रसारमाध्यमांचं सगळ्यांचं, ज्यांनी सहकार्य केलं, ज्यांनी विरोधात लावलं, त्यांचंही स्वागत, जेणेकरून आमचा प्रश्न हा जनतेपर्यंत तरी पोहोचला. आजपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीचा असो किंवा आणखीन कोणाचा, आम्ही आझाद मैदान किंवा त्या ठराविक मैदानांपुरतंच मर्यादित राहिलो होतो. आम्ही कधी मागायला आलो, कायम विनातून 100 रुपयाचा बॉन्ड पेपर, ह्याच्याशिवाय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सरकारने एक पाऊल उचललं हे निश्चित आहे, पण अर्धवट पाऊल उचललेलं आहे. आणि दुसरं म्हणजे काय माहिती आहे, महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही 194 कोटी देताय तर आमचा जो निधी आहे हा जास्तीत जास्त 600 कोटी आहे, जास्त नव्हे. 600 कोटी निधीची तरतूद व्हायला हरकत नव्हती. दुष्काळ आहे, आम्ही ते पण मान्य करतो. पण आता जो येणारा GR आहे, अजून अध्यादेश निघायचा आहे, त्या अध्यादेश निघण्यासाठी आमची मुख्यमंत्री साहेबांना, अर्थमंत्री साहेबांना आणि शिक्षण मंत्री साहेबांना विनंती आहे की त्यांनी परत त्याच्यात ह्या वर्षी 20%, पुढच्या वर्षी 40%, त्याच्या पुढच्या वर्षी 60-80 असे टप्पे न देता, ठीक आहे की आम्ही 5 महिन्यामध्ये तुमचे जे प्रचलित आहेत ते पूर्ण करून देतो, इतकं जरी आश्वासन दिलं ना, आमचे शिक्षक मान्य करायला तयार आहेत. कारण लक्षात घ्या, शिक्षक हा नेहमी विद्यार्थ्यांकडे दृष्टिकोन ठेवून जाणारा माणूस आहे. आणि दुसरी महत्त्वाची मागणी जी आहे ती आमची अघोषित शिक्षकांची. तुम्ही त्यांना घोषितच केलं नाही, ठीक आहे, तुमच्या कार्यालयीन कामामध्ये ते प्रस्ताव फिरत राहिलेत, तुम्ही जर त्यांना घोषितच केलं नाही तर त्यांना काय आधार राहिला? तर ती जी महत्त्वाची मागणी आहे, आज अघोषित बांधव मोठ्या प्रमाणात आक्रोश करत आहेत की निदान आता असं झालंय की प्रशांत रेड्डीजला समजा मी आलं पण बोलणारे सर उपाशी राहिले. असं होत नाही ना. देताना तुम्ही त्यांची काय, ते काय म्हणत नाहीत की मला लगेच आजच अनुदान द्या म्हणून. त्यांची साधी आणि सोपी सरळ मागणी आहे की तुम्ही आमच्या अनुदानाच्या याद्या जाहीर करा, निधी एक काहीतरी आम्हाला सांगा, ठोस आश्वासन द्या. अनिलजी, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही भाजपच्या जवळच्या आत गेल्या वेळेला पण म्हटलं होतं आणि तुमचे आमदारसुद्धा, शिक्षक आमदार असतील, भाजपचे आमदार असतील, हे या सत्ताधारी पक्षाचे सगळ्यात जवळचे लोक आहेत. तुम्ही जे म्हटलं होतं आम्ही वर्षावर उपोषण करू, अर्धवट झालेलं आहे, का नाही तुम्ही दबाव आणत असा की सरकार, कारण 600 कोटी रुपये एका रकमी देऊ शकेल सरकार की नाही मला माहीत नाही, पण काहीतरी आश्वासन ठोस तर देऊ शकतं. आज काहीच दिलेलं नाही आहे आणि वर विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस शिक्षकांचा अपमान करणारी विधानं करतायत. मी ऐकवणार आहे मुख्यमंत्र्यांचं विधान.
सर, शिक्षक परिषद, मी पुन्हा सांगतो की शिक्षक परिषद ही कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित अशी संघटना नाहीये. तरी गेली तुम्ही 35 भाजपचे वर्ष- आणि सत्ताधाऱ्यांचे सहानुभूतीदार आहात. गेली 35 हे वर्ष गेल्या वेळेला पण तुम्ही कबूल केलं सहानुभूतीदार होतं. असते तर आम्ही आंदोलनामध्ये नसतोच ना सरांच्या. आजही आहोत. तुम्ही अख्ख्या कृती समितीला विचारा. 131 आंदोलनामध्ये शिक्षक परिषद कालही होती, तरी आजही तुम्ही आहे. भाजपचे आणि सहानुभूतीदार वागळे आहात. साहेब हे उद्याही कबूल करा. राहील. कशाला आपण उद्याही राहील. टाकायला जायचं आणि भांडं लपवायचं, असं शिक्षक करू नये. परिषद ही स्वतंत्र संघटना आहे. असं बरं, ठीक आहे. ज्या तुम्ही स्वतंत्र संघटना आहात पण भाजपचे सहानुभूतीदार आहात. ज्या अघोषित शाळा आहे त्यांचा काही आता 163 कोटीचा सारखा आकडा नाही आहे. तर माझ्या मते म्हणजे काल जी पण चर्चा हा झाली दबाव तुम्ही का नाही आणत त्याच्यामध्ये 30 ते मुख्यमंत्र्यांवर? 32 दबाव टाकला म्हणूनच हा निर्णय नाही, झाला. एवढं झालं, बरोबर 15 आहे. पण वर्षामध्ये एवढं शिक्षक झालं समाधानी नव्हतं. नाही. शिक्षक काय बोलतायत तुम्ही शिक्षक ऐकलेलं आहे. समाधानी नाही आणि ते राहणारे नाही, कारण त्यांच्यावरती ही परिस्थिती आहे. परंतु काल जे शिष्टमंडळाला तिथे सांगितलं गेलं, त्या शिष्टमंडळामध्ये मी सुद्धा होतो, प्रशांत सर सुद्धा होते, की आम्ही प्रचलित जे नियम आहे ते आम्ही बाजूला ठेवणार आहोत. आम्हाला थोडा वेळ द्या, किंचित वेळ द्या, कदाचित 1 महिना असेल, 2 महिना असेल. जर 15 वर्ष तुम्ही वाट बघू शकता तर थोडं ठीक आहे. हे बघा, थोडा वेळ पाहिजे तुम्हाला. याचा अर्थ मी ठीक या आहे. ठिकाणी मला कुठलाही शिक्षकांकडे शासनाचा जाऊ द्या प्रवक्ता म्हणून परत बोलत नाशिकला. नाही. मला नाशिकला जायचे शिक्षकांकडे. दीप्ती, काय चर्चा चालली आहे तू ऐकतेस? अनिल बोलणारे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष आहेत. ते म्हणतात आम्हाला थोडा वेळ द्या, म्हणजे सरकारला थोडा वेळ द्या, असं त्यांचं सांगणं आहे. तुझ्याबरोबर शिक्षक आहेत, त्यांना हे मान्य आहे का? ते मान्य नाही करत. ते भाजपचे सहानुभूतीदार आहेत, पण ते सरकारला वेळ द्या असं सांगतायत. त्या शिक्षकांना विचार, त्यांना हे मान्य आहे का? शिक्षक परिषदेचं म्हणणं आहे की आम्हाला म्हणजे सरकारला वेळ द्या. त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? शिक्षक परिषद ही जी संघटना आहे ही शिक्षण मंत्र्याची संघटना आहे आणि ते आमच्या बाजूने कधीच बोलणार नाही. कारण आता त्यांनी सांगितलं की आत्ता देऊ, नंतर देऊ. आम्हाला निश्चित कालावधी सांगा ना तुम्ही. 1 महिन्यात तुम्हाला प्रचलित धोरणानुसार देतो किंवा 2 महिन्यात प्रचलित धोरणानुसार देतो, तो कालावधी आम्हाला सांगा. आणि अघोषित शाळा ज्या आहे त्या घोषित केव्हा होतील याचं पण तुम्ही आम्हाला सांगा. निश्चित कालावधी हवा आहे निश्चित तुम्हाला. कालावधी पाहिजे आम्हाला. जेव्हा विरोधी पक्षामध्ये विनोद तावडे साहेब बसलेले होते तेव्हा आमच्या पेंडॉलला येऊन भेट दिली की आम्हाला फक्त 8 दिवसात अवधी द्या. आम्ही जेव्हा आमचं सरकार स्थापन करू, सरकार स्थापन झाल्यानंतर 8 दिवसात तुम्हाला आम्ही अनुदान देतो. मग हे यांचं आश्वासन गेलं कुठं? मग ते 8 दिवसाच्या आजपर्यंत 2 वर्ष झाले. मग 2 वर्ष आम्ही तुम्हाला वेळ दिला तर अजून किती वेळ द्यायला हवा? म्हणजे आम्हाला म्हातारं करायचं ठरवलंय का काय या सरकारने? याचा अर्थ दिलेल्या वेळा पाळलेल्या नाहीयेत. शासन वेळोवेळी फक्त आश्वासनं देतं आहे. कुठल्याही प्रकारचं आश्वासन हे पूर्ण केलेलं नाही. गेल्या 2 वर्ष, आता जवळपास 2.25 वर्ष झाली शासनाला आपलं सरकार स्थापन करून. असं कुठलं आश्वासन आहे की तो आमच्या अनुदानाचा विषय 1 मिनिट थोडंसं बाजूला ठेवला. इतर जे शैक्षणिक त्यांनी निर्णय घेतलेले आहेत ते अतिशय जाचक आहेत. तुम्हाला ही वेळ मागणं उचित वाटत नाहीये? डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात सुद्धा वेळ मागितली होती. हो, तेव्हा सुद्धा वेळ मागितली होती. मी कालच एका न्यूज चॅनलला माननीय शिक्षण मंत्री महोदयांचं एक वाक्य ऐकलं की आम्हाला अघोषितच्या याद्या जाहीर करण्यासाठी वेळ द्या, आम्ही त्या ताऊन सुलाखून घेऊ. माझं शिक्षण मंत्री महोदयांना एक सांगणं आहे की या ज्या याद्या आलेल्या आहेत त्या याद्या अगदी अग्निपरीक्षा पास करून आलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही ताऊन सलाखून घेणार म्हणजे आधी ताऊन सलाखून घेतलेले शिक्षण सचिव, ते उपसचिव, आयुक्त, संचालक, उपसंचालक, शिक्षण अधिकारी, त्रयस्थ समिती यांच्या गुणवत्तेवर तुमचा विश्वास नाही का? म्हणजे सरकारच्याच ह्या सर्व यंत्रणेने याच्या आधी पडताळणी केलेली आहे. 2 वेळेस पडताळणी केली आहे. माझ्या स्वतःची शाळा मंत्रालयात 1.5 वर्षापासून पात्रतेच्या प्रतीक्षेत पडलेली होती. ती पुन्हा त्रयस्थ समितीत आणली, पुन्हा पात्र करून पाठवली, पुन्हा आयुक्त बसवले, पुन्हा आयुक्तांकडे ती फाईल मंजुरीसाठी पाठवली. अशी 1.5 वर्षापासून ती फाईल फिरते. म्हणजे हे जे वेळ मागतायत हा वेळ काढू पण आहे. निव्वळ वेळ काढू पण आहे. ते आता हिवाळी अधिवेशनात त्यांनी तेच आश्वासन दिलं होतं की आम्हाला थोडा वेळ. ठीक आहे दीप्ती, हा वेळ काढूपणा आहे असं म्हणणं आहे. आतापर्यंत वेळ काढूपणा आहे असं म्हणणं आहे. दीप्ती, ठीक आहे दीप्ती. सर्वात महत्वाचा अघोषितसाठी त्यांनी काय केलंय? ठीक आहे. मला तुमचा मुद्दा पोचलेला आहे. मला अनिलजी ब्रेक घ्यायचा आहे, पण त्याआधी तुम्हाला विचारायचं आहे, ही जी भावना आहे की विनोद तावडे, तुम्हालाही माहिती आहे, यांनाही माहिती आहे, विनोद तावडे विरोधी पक्षात असताना म्हणत होते बरोबर आहे 8 दिवसात आम्ही करू हा निर्णय. काय आहे, सरकारकडे पैसे नाही आहेत की सरकारची इच्छा नाही आहे? सरकारची इच्छा नाही आहे असं म्हणता येणार नाही. कारण गेल्या बऱ्याच दिवसापासून जी आंदोलनं झाली त्या आंदोलनामध्ये आता जे सरकारमध्ये आहे तेव्हा ते आंदोलनकर्त्यांसोबत होते.
आता जे आंदोलनामध्ये आहेत आम्ही तर आहोत. आता तुम्ही म्हणताय, तुम्ही आमच्यावरती आरोप करतायत की आम्ही तुम्ही- नाही, मी वस्तुस्थिती सांगतोय सर. तुम्ही सर, जवळीक तुम्हाला आहे. भाजपचं जवळीक समर्थक असते. होण्याचा हक्क आहे 100%. तर आमचे नागो गाणार सर, सरकार जेव्हा स्थापन झालं, त्या स्थापन झाल्याच्या दिवशी नागपूरच्या अधिवेशनामध्ये पायऱ्यांवर बसून या आंदोलन केलं प्रश्नाच्या होतं. संदर्भामध्ये आंदोलन त्यांनी केलंच नसतं. तुम्ही या आंदोलनात आहात म्हणून आम्हाला- विचारतोय. तुम्ही सरकारी आम्ही पक्षाचे आंदोलनामध्ये- सहानुभूतीदार असून आंदोलनात आहात म्हणून वागळे साहेब, विचारतोय. आम्हाला तुम्हाला खरी आंदोलनात- गोष्ट माहिती असेल, मुख्यमंत्र्यांनी शिक्षण मंत्र्यांनी काय सांगितलं की पैसे नाही आहेत का, काय अडचण काय आहे? अडचणी अशा बऱ्याचशा असू शकतात किंवा नसूही शकतात, परंतु त्याच्यामध्ये एक बाब मात्र आहे की रोस्टर मुद्दा, कारण भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची न्यायालयीन बाब ही होऊ नये, निर्माण होऊ नये. कारण शाळेमध्ये रोस्टरचे नियम म्हणजे अनुशेषाचा जो नियम आहे, हा नियम अत्यंत काटेकोरपणे पाळला जातो की विविध संवर्गातील शिक्षक हे भरले गेले आहेत की नाही. समजा छाननी होऊन ते मंत्रालयामध्ये ती जर फाईल आली, त्या फाईलीमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, नेमके त्या शाळामध्ये विविध संवर्गाचे शिक्षक हे भरले काँग्रेस गेले आहेत की राष्ट्रवादीच्या काळात नाही. जे शिक्षण मंत्री होते दर्डा, राजेंद्र दर्डा, ते हेच म्हणायचे. तेच आता तुम्ही सांगताय, तेच तुमचे शिक्षण मंत्री म्हणतायत. कसा विश्वास ठेवायचा? हे आता दर्डा त्या- सांगत होते अनेक वर्ष आणि त्यांनी पुढे ढकललं सगळं. आता त्या प्रक्रियेतून आणि मी पुन्हा सांगतोय की आम्ही या कृती समिती सोबतच आहोत, कालही नाही, होतो, तुम्ही आजही आहात आहोत म्हणूनच आणि मला विचारायचं आहे, भविष्यामध्ये तुम्ही राहणार आहात तरी तुम्ही इन्सायडर आहात सरकारमध्ये, म्हणून काय आहे, पैसे नाही आहेत की इच्छा नाही आहे? पैसे नाही आहे असं म्हणताच येणार नाही. 600 कोटी रुपये काय सरकारला एवढ्या मोठ्या 600 महाराष्ट्र कोटीचाही सरकारला? प्रश्न नाही आहे, फक्त 30 कोटीचा प्रश्न आहे. कारण आता 30 पात्र कोटीचा शाळांना- प्रश्न आहे, फक्त 30 कोटीचा पात्र- प्रश्न आहे. 30 ते 35 कोटीचा आता हा किती प्रश्न दिले आहे तुम्ही? फक्त. आता मी नाही, किंवा तुम्ही म्हणजे माझ्या परिषदेने सरकारने, नाही दिले, माफ करा सरकारने. किंवा माझ्या सरकारने नाही दिले आणि शासनाने किती दिले दिले? म्हणजे कुठली काही मेहरबानी केली नाही. बरोबर, किती दिले 163 पण? कोटी 21 लाख रुपये बरोबर आहे. मग कालच्या 30 कोटीसाठी का अडवलंय? मंत्रिमंडळामध्ये, तर त्याच्यामध्ये तेच सांगितलेलं आहे, कारण त्यांनी दिलेली आहेत. प्रशांतजी पण होते सोबत. पण ही कारणं मागचं सरकारही देत होतं. प्रशांतजी बरोबर आहे? नाही, प्रश्नच नाही आहे. कारण काय माहिती आहे, रोस्टरच्या नावाने आहे ना आमचा तर खेळ चाललाय. खरं सांगायचं तर रोस्टर आणि इतर जाचकाटी, माझं तर म्हणणं स्पष्ट आहे, गुणवत्ता नाहीतर परत शेवटी आणायचं गुणवत्तेवरती. आणि उलट मला काही वेळा असं पण प्रश्न पडतो की असं म्हटलं जातं की जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा चांगला आणि आमच्या शाळेचा. आता जर मुलं आमच्या शाळेत येत आहेत, बघा निखिलजी, माणसाला फुकट मिळालं तर माणूस प्रत्येक गोष्ट घ्यायला तयार असतो. अशा स्थितीत पैसे देऊन जी काय थोडीफार अत्यल्पी ही घेऊन मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये मुलं येत आहेत, तर ते पालक विचार करत नाहीत, माझा पैसा जातोय. मग तुम्ही मला सांगा की जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सगळं फ्री आहे, मग तिथे मुलं का नाही जात? आणि इथे मुलं काय येतात आणि त्यांच्याकडे मुलं येत नाहीत, त्याचं खापर आमच्यावरती टाकायचं का? आणि त्यांना तुम्ही सगळे पैसे देताय. हां, त्यांना तुम्ही सगळे पैसे देताय. आता दुसरी गोष्ट अशी येते की रोस्टर आणि इतर गोष्टी. 15 नोव्हेंबर 2011चा GR बघा, जो संजय कुमारांनी काढलाय. अशाच मूल्यांकनात जाचकाठी टाकल्यात ना की शाळा टिकूच शकत नाही. सर्वात पहिलं म्हणजे 70% निकाल पाहिजे 10वीचा. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणाल काय मुलांना नापास करून 9वीच्या मुलांना 10वीमध्ये मुलं अडू नाही, गळतीच्या प्रमाणाला 5 मार्क ठेवलेत. जर तुमची मुलं 10% वरती गळती झाली तर तुमचे मार्क कमी. म्हणजे जाचकाठी सरकार राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकारने घातल्या होत्या, तशाच हे सरकार घालते ना. तोच GR आहे. GR अजून ठीक आहे, आपण बदलला त्यावर नाही. चर्चा करूया. एक ब्रेक घेऊया. अनिलजी, मी येतो तुमच्याकडे. ब्रेक घेऊया. आपल्यासोबत गिरीश पांडव आहेत, ते संस्था चालक आहेत, त्यांच्याकडेही मला जायचं आहे. आणि ब्रेक नंतर तुम्हाला मुख्यमंत्र्यांचं एक वक्तव्य ऐकवायचं आहे जे त्यांनी आज पुण्यात केलं शिक्षकांबद्दल. देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा चांगली आहे, ते संवेदनशील आहे, त्यांच्याकडून असं वक्तव्य का व्हावं हा खराच मला प्रश्न आहे. याचं कारण हे वक्तव्य जे आहे ते शिक्षकांच्या जखमांवर मीठ चोळणारं आहे. तुम्हीच बघा आणि आपण मग चर्चा करूया. ब्रेकपूर्वी प्रश्न बघा, सरकारने विनाअनुदानित शिक्षकांवर अन्याय केला आहे का? बघा पडद्यावर काय प्रेक्षक म्हणत आहेत. 60% प्रेक्षक म्हणतात होय, हा अन्याय आहे. ब्रेक नंतर पुन्हा येऊया. मी पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करतोय, पण त्याआधी मला मुख्यमंत्री आज पुण्यातल्या एका कार्यक्रमात काय म्हणाले हे जरा तुम्हाला ऐकवायचं आहे. बघा मुख्यमंत्र्यांनी शिक्षकांना काय सल्ला दिला. सगळ्या बाबींची पूर्तता झाली त्या शाळांना आम्ही अनुदान देणार आहोत. आणि मी सगळ्या आमच्या सहयोगी आमदारांना देखील सांगितलं आणि सगळ्या शिक्षक प्रतिनिधींनाही सांगितलं की आपल्याला शाळा या विद्यार्थ्यांकरता आहेत, शाळा या शिक्षकांकरता नाही आहेत.
आणि त्यामुळे शिक्षकांनी काळजी घेतली पाहिजे की शिक्षणावर होणारा खर्च आपण गुंतवणूक तेव्हाच ठरवू शकू की त्यातनं उत्तम शिक्षण विद्यार्थ्यांना मिळेल. आपण केवळ शिक्षकांना नोकरी देण्याकरता शाळा चालवल्या तर त्या शाळांचा कुठलाही फायदा होणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी हे अनुदान देत असताना ही जबाबदारी देखील आम्ही त्यांच्यावर टाकली आहे की शाळाचा दर्जा उत्तम झाला पाहिजे, त्याचं क्लोज मॉनिटरिंग आम्ही करणार आहोत. शिक्षकांना पगार देण्यासाठी शाळा नाहीत, विद्यार्थ्यांसाठी असं त्यांचं म्हणणं आहे. तुमची काय प्रतिक्रिया आहे प्रशांत? आमची सर्वात प्रथम याबाबत म्हणणं असं आहे की मुख्यमंत्र्यांचे हे म्हणणंही आम्हाला मान्य आहे. आम्ही म्हणतच नाही आहे, कारण जर विद्यार्थी असेल तर शाळा असेल आणि तर शिक्षक असेल. आता प्रश्न आला, मुख्यमंत्री म्हणाले तुम्ही पैसे देताय, मान्य आहे. मी जर माझ्या खिशातले पैसे देत असो तर मला आउटपुट चांगला पाहिजे, हे आम्हालाही मान्य आहे आणि आम्ही आउटपुट देतोय म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. मगाशी मी चर्चेत आणला की आमच्या शाळेत विद्यार्थी 8वी 9वी 10वीला म्हणजे शेवटच्या वर्गांमध्ये नापास न करता आम्हाला 70% वरती रिझल्ट लावायचा आहे. त्याच्यानंतरच आम्ही अनुदानाच्या मूल्यांकन प्रक्रियेत पात्र होतो किंवा त्यातूनही आम्हाला जरी अनुदान मिळालं किंवा टप्पा झाला तर पुढचा टप्पा मिळण्यासाठी सर्वात पहिली अट असते की 10वीच्या परीक्षेत आम्हाला 70%हून जास्त मुलांना पास करायचं. तुमचं असं म्हणणं आहे तुम्ही प्रयत्न करताय? प्रयत्न करतात म्हणून आमच्याकडे मुलं येत आहेत ना, आमचं स्पष्ट म्हणणं आहे. तुम्ही विद्यार्थ्यांसाठीच काम करता, पण विद्यार्थ्यांसाठी काम करताना घर चालवण्याची जबाबदारी तुमच्यावरही आहे. प्रश्नच नाही आहे ना, घर तर महत्त्वाचीच गोष्ट आहे. आणि मी तेच म्हणालो की आम्ही ज्यावेळी गुणवत्तापूर्ण शिक्षणाकडे जातोय, शासनाने गुणवत्तेच्या संदर्भात जेवढ्या पण चांगल्या गोष्टी केल्या, अगदी योग दिनही असेल ना, आम्ही त्याचं स्वागत केलं. बाकीच्या संघटना राजकीय असतील किंवा इतर असतील त्या विरोध करत होत्या, पण आम्ही सहकार्य केलं, कारण आम्हाला विद्यार्थी घडवायचा, कारण आम्ही आमचं जीवनच त्याच्यावरती अवलंबून आहे. ठीक आहे. अमोल बोरकर, मुख्यमंत्र्यांच्या विधानाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मुख्यमंत्री शिक्षकांना सल्ला देत आहेत, काय म्हणणं आहे तुमचं? वागळे साहेब, पहिल्यांदा मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या वर्षी माझ्या शाळेचा मार्च 2016चा 10वीचा निकाल हा 97.50% लागलेला आहे. हां, तर कसं आहे की गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबद्दल CM म्हणतात आहेत की फडणवीस साहेब सांगतात आहेत की गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावं, प्लस ते असं सांगतात आहेत की ह्या शाळा ह्या शिक्षकांसाठी नसून विद्यार्थ्यांसाठी आहेत. परंतु विद्यार्थी ज्यावेळेस आम्ही घडवतो त्यावेळेस आम्ही त्याच्यामध्ये जीव तोडून त्यासाठी काम केलेलं असतं. तर त्याचं फळ म्हणून आम्हाला थोडा पगार, जो देय टप्प्याचा पगार वगैरे आहे हा मिळावा, एवढीच ह्या विनाअनुदानित शिक्षकांची हे भावना आहे. ठीक आहे. मी नागपूरला जातोय. गिरीश पांडव आपल्या सोबत आहेत. एक कळलं अमोलजी, तुमचं कळलंय काय म्हणणं आहे? गिरीश पांडव हे संस्था चालक आहेत. गिरीशजी, तुम्ही बघताय चर्चा काय चालली आहे. संस्था चालक म्हणून एक तर तुमची भूमिका काय आहे, आणि मी तुम्हाला दुसराही प्रश्न विचारतो. याचं कारण असं आहे, विनोद तावडे असं वारंवार सूचित करतात की अनेक याच्यातले संस्था चालक आहेत ते घोटाळे करणारे आहेत, त्यांच्यावर आम्ही विश्वास कसा टाकावा? तुमचं काय म्हणणं आहे याबाबत? बघा निखिलजी, हा जो प्रश्न उपस्थित झालेला आहे शिक्षकांबद्दल, हा गेल्या 10-15 वर्षापासून सुरू आहे, हे मी मान्य करतो आहे. परंतु आता जे सध्या जे सुरू आहे की घोटाळे वगैरे होत्या, माझं असं मत आहे की ही BJP सरकार शिक्षक आणि संस्था चालक यांच्या विरोधामध्ये आहे. यांचं प्रत्येक काम जे आहे हे शिक्षकाच्या विरोधात आणि संस्था चालकाच्या विरोधामध्ये आहे. मुख्यमंत्री म्हणतात आहे की विद्यार्थी केंद्रबिंदू असायला पाहिजे, शिक्षक नाही. बिना शिक्षकाशिवाय विद्यार्थी कसा घडू शकतो हा एक प्रश्न आहे. शिक्षक राहणार नाही तर विद्यार्थी घडणार कसा आहे? आणि माझं म्हणणं आहे की सरकारचं हे कर्तव्य आहे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं आणि शिक्षकाला पगार देण्याचं काम त्यांचं आहे. ते शिक्षणाकरता आणि शिक्षकाकरता कुठनं पैसे आणायचं हे त्यांनी ठरवलं पाहिजे. आज BJP सरकार मोठमोठ्या जाहिरावरती खर्च करतात आहे, परंतु शिक्षणाकरता आणि शिक्षकाकरता त्यांच्याकडे पैसा नाही आहे. मी अजिबात खपवून घेणार नाही आहे, ही गोष्ट मी मान्य करणार नाही आहे की ते चांगलं काम करतात आहे म्हणून. माझं असं म्हणणं आहे की संस्था चालकाच्या विरोधामध्ये आणि शिक्षकाच्या विरोधामध्ये यांचं प्रत्येक काम सुरू आहे असं माझं म्हणणं आहे. अनिलजी, तुम्हाला हे पटतंय का? आणि संस्था चालकांवर जो आरोप होतोय त्याबद्दल ते फारसं बोलले नाहीत, पण यातले काही संस्था चालक हे लबाड आहेत आणि गडबड करतायत, हेही खरंच आहे ना? थोड्याफार प्रमाणात सर्रास असं नाही आहे, परंतु आज वास्तव ही परिस्थिती आहे
सगळेच संस्थाचालकही तसे नाही आहेत, परंतु अनेक संस्थाचालकांनी जेव्हा या कायम विना अनुदानित शाळा सुरू झाल्या तेव्हा काही चांगले भरपूर आहेत संस्थाचालक तसे आहेत, परंतु काही संस्थाचालकांकडे आमच्या शिक्षकांनी जे आज संघर्ष करत आहेत, जे आज उपाशीपोटी काम करत आहेत, त्यांच्याकडून निखिलजी 8-8 ते 10-10 लाख, कोणी शेती विकून हो, कोणी दागिने विकून, कोणी बायकोचे दागिने गहाण ठेवून या ठिकाणी संस्थाचालकांकडे पैसे दिलेले आहेत. आणि हे बिचारे आमचे शिक्षक आज अनुदान येईल, उद्या येईल, असं करत 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 15 वर्ष झाली. तरी अत्यंत दुर्दैव आहे की यांना 20% फक्त अनुदान दिलेलं आहे. संस्थाचालकांच्या बाबतीत काही संस्थाचालकांचा अपवाद मात्र याला आहे. थोडे आहेत, तुमचं म्हणणं थोडे आहेत, 10-20%च आहेत. तसं प्रमाण सांगता येणार नाही, परंतु अनेक ठिकाणी आता प्रशासन या ठिकाणी आहे, तुम्ही कृती समितीच्या बऱ्याच लोकांना विचारा यांच्यावरती काय परिस्थिती आहे, कशा प्रकारे यांनी पैसा उभा केलेला आहे. अहो DED BEd म्हणजे मागणी तसा पुरवठा, मागच्या सरकारने तर शेकडो अक्षरशः हजारो DED BEd कॉलेज कारखाने या राज्यामध्ये सुरू केले. ते कसे सुरू होते? अक्षरशः गुरांच्या गोठ्यामध्ये हे DED BEdचे कारखाने सुरू होते. आपण असं का करत नाही की पूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या रिक्त जागा एवढ्या आहेत, त्यांची संख्या एवढी आहेत आणि त्याला अनुसरून पुढच्या वर्षी जेवढे शिक्षक लागणार आहे तेवढ्याच DEd किंवा BEdच्या संस्था आपण का सुरू ठेवू नये? कायम विना अनुदानित प्रश्नाच्या सोबत मी तुम्हाला सांगतो निखिलजी की महानगरपालिकेच्या शाळा आहेत, नगरपालिकांच्या शाळा आहेत. या नगरपालिकांच्या शाळेमध्ये सुद्धा गेल्या 2 ते 3 वर्षापासून 50% पगार मिळालेला नाही आहेत. कारण नगरपालिकेच्या ज्या शाळा असतात या नगरविकास खात्याकडे येतात. नगरपालिकेचं 50% अनुदान त्यांना मिळत असते, 50% अनुदान शासन देत असते. शासनाच्या केवळ 50% अनुदानावरती, म्हणजे आमच्या जळगावचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो, गेल्या 2 वर्षापासून केवळ अर्ध पगारी हे शिक्षक आहेत. वेगवेगळ्या नगरपालिकांची सुद्धा हीच परिस्थिती आहे. तर माझं असं म्हणणं आहे की आदिवासी विभाग, कारण बघा आपल्या महाराष्ट्रातल्या जे किती बहुतेक शिक्षक शाळा असतील हे सगळे मिळून अशा प्रकारे ज्यांना व्यवस्थित पगार मिळत नाहीत, यांची हलाखीची परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये संख्या किती असेल सर? महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर 1,07,000 संपूर्ण शाळा आहे. त्याच्यामध्ये प्राथमिक आहे, माध्यमिक आहे, उच्च माध्यमिक आहे. ह्या 1,07,000 शाळांमध्ये जवळपास 6.5 लाख शिक्षक आज अध्यापनाचं काम करत आहेत. यामध्ये नगरविकास खात्याच्या ज्या शाळा आहेत त्या नगरपालिका आणि महानगरपालिकेचा, मुंबई महानगरपालिकेचा त्याला अपवाद आहे. परंतु राज्यामध्ये आज आपण बघतो की नगरपालिकांची परिस्थिती हे अत्यंत वाईट आहे. मान्य आहे, पण किती शिक्षकांना असा संख्येमध्ये जर त्याचं धरायला झालं तर मागच्या वर्षी मी जी आकडेवारी काढली ते 60 ते 70 हजार शिक्षक यामध्ये मोडतात की ज्यांना व्यवस्थित पगार हा मिळत नाही. त्यातले तर आमचे 20,000 जे 15 वर्ष संघर्ष करतात बिचारे आमच्या, ज्यांचा 15वा दिवस आहे आज आंदोलनाचा. आणि त्याच्या व्यतिरिक्तही 40,000 शिक्षक या महाराष्ट्रामध्ये असे आहे की जे अर्धपगारी आहे, ज्यांना व्यवस्थित पगार अजूनही मिळत नाही आहे. सर, इंग्रजी माध्यमांची सुद्धा हीच परिस्थिती आहे. मुंबईमध्ये सर्वात जास्त शोषण हे शिक्षकांचं मुंबईमध्ये होते आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळा जर आपण पाहिल्या तर या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षक अत्यंत दहशतीखाली असतो. कारण मी जर विरोधामध्ये गेलो तर संस्थाचालक या ठिकाणी मला मेमो देईल आणि नोकरीतून काढून टाकेल, ही भीती त्यांच्या मनामध्ये असते. निखिलजी, याबाबत मला पण स्पष्ट म्हणायचं आहे. बघा, आमचा लढा मराठी माध्यमांच्या शाळांसाठी असला तरी शासनाने राईट टू एज्युकेशन ॲक्ट म्हणजे बालकाचा मोफत व सक्तीचा अधिकार जो घेतला आहे त्याप्रमाणे प्रत्येक बालकाला मोफत शिक्षण दिलं पाहिजे. आणि तुम्ही यासाठी लढा की इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या बालकाला सुद्धा शासनाने मोफत धोरण दिलं पाहिजे. पण ही गोष्ट कुठे चर्चेत येत नाहीत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधल्या शिक्षकांची अवस्था आमच्याहून काय वाईट नाही. आम्ही आणि जवळपास त्यांची परिस्थिती फारच समान आहे आणि त्यांच्यासाठी लढणारं कोण नाही. कारण स्पष्ट होतं की इंग्रजी माध्यमांच्या शाळांना अनुदान द्यायचं नाही हे धोरण केलेलं आहे आणि ह्याच्यावरती जे नियंत्रण आहे हे शिक्षण खात्याने द्यावं. आमच्या कशाला तपासण्या करतात? आमचे जे इंग्रजी माध्यमांचे बांधव जे उपाशी मरतात करणं सहज शक्य आहे. तुम्हाला नाही वाटत अनिलजी? शक्य आहे ना, हे शक्य आहे. म्हणजे शिक्षण मंत्री विनोद तावडेंसारखा शिक्षण मंत्री जो अनुभवी आहे, विरोधी पक्ष नेता राहिलाय, त्याला हा प्रश्न सोडवता येऊ नये, कमालच आहे. मागच्या महिन्यामध्ये चेंबूरच्या एका शाळेचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो की 4 वर्ष झाली रिटायरला, परंतु त्या शिक्षिकेला वैयक्तिक मान्यता मिळाली नाही आहेत आणि या प्रश्नाकडे आपलं दुर्लक्ष आहे.
मागच्या सरकारचं पण दुर्लक्ष ह्या होतं ह्या सगळ्या आणि या समस्या सोडवणं सरकारचं शक्य आहे. सोडवणं शक्य नाही, आहे. काँग्रेस राष्ट्रवादीने मी मगाशीच म्हटलेलं त्यांनी जो काय अन्याय केलेला आहे त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही, तो निषेधार्ह आहे आणि म्हणून त्यांची सत्ता गेलेली आहे. माझं मत तर असं आहे निखिलजी की या ठिकाणी जे शिक्षणामध्ये जो भेदभाव आहे, जी दरी आहे, CBSEच्या शाळा, ICSEच्या सगळ्या ग्रँटवर तुम्ही आणा. आज महाराष्ट्र शासनाचे 5 विभागाच्या अंतर्गत या शाळा येतात. नगरपालिकेच्या शाळा असतील त्या नगर विकास खात्याकडे येतात. आदिवासी पण हे सगळं शाळा करणं शक्य आहे. करणं शक्य आहे. यांना एका छत्राखाली आणा. मग शिक्षण मंत्री इच्छाशक्ती का दाखवत नाहीये? एक ऑथॉरिटी निर्माण करा. आमची वारंवार मागणी आहे, राहील आणि भविष्यामध्येही राहणार आहे की यांना एका छत्रामध्ये आणून ठीक आहे, अनुदान हे अगदी योग्य आहे. हे पुढे अनुदान तुम्ही देताना. काय करणार आहात? अजून आंदोलन थांबलेलं नाहीये. सगळ्या महाराष्ट्रात अजून शिक्षकांचं आंदोलन चाललेलं आहे असं मला बातम्या येत आहेत. शिक्षकांच्या तीव्र प्रतिक्रिया आहेत. पुढे काय करणार आहात प्रशांत? नाही, अघोषित शाळांसंदर्भातला जो निर्णय आहे, आमचे शिक्षण मंत्र्यांना पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून विनंती आहे. त्याबरोबरच शिक्षणाशी संबंधित जे कोणीही शिक्षण तज्ज्ञ असतील, शिक्षकांबद्दल किंवा कामगारांबद्दल थोडीफार प्रेम असणारे, या सगळ्यांना आमची विनंती आहे की आमच्या अघोषित शाळांचे जे बांधव आहेत त्या बांधवांना कमीत कमी तुम्ही अनुदानास पात्र आहात, कुठेतरी तुम्ही अनुदानित झालात, ह्याची एक दिलासादायक बातमी काही कालावधीत यांनी द्यावी, जेणेकरून आमचे अघोषित बांधवसुद्धा आंदोलनातून बाहेर पडतील. आज त्यांची अशी स्थिती आहे की शिक्षण मंत्र्यांनी जे आवाहन केलं की शाळा बंद करू नका, आमच्या विनाअनुदानित अघोषित बांधवांनी शाळा चालू केल्या, शाळेत गेले, मागण्या मान्य न करता सुद्धा शाळा चालू ठेवल्या, शाळेत गेले, मुलांना शिकवलं आणि मग जसा वेळ मिळेल तसे ते आंदोलनात येऊन उतरले. म्हणजे थोडक्यात त्यांनी त्यांची रोजीरोटी बाजूला ठेवली आणि ते आंदोलनात उतरलेले आहेत. आपला कार्यक्रम संपत आला. शेवटी काय मुख्यमंत्र्यांना तुमचं सांगणं आहे? कारण मला असं दिसत नाही शिक्षण मंत्र्यांच्या हातामध्ये काय अधिकार आहेत या राज्यामध्ये. मुख्यमंत्रीच निर्णय घेणार. मुख्यमंत्र्यांना काय सांगणं आहे? मुख्यमंत्र्यांना मी विनंतीच करू शकतो की माझ्या सगळ्या घोषित बांधवांतर्फे की आम्हाला तुम्ही जो 20% निधी जो काही दिला त्याचं पण आम्ही स्वागत करतो. तुम्ही म्हणता तीही गोष्ट खरी आहे की त्यांनी दिलं नाही, तुम्ही दिलं, हे मान्यच आहे. मुलाला छोटासा एक भाकरीचा घास का दिला? आमच्यासाठी तो नवीन जगण्याची उमेद घेऊन आलेला आहे. मात्र अध्यादेश काढताना तुम्ही तुमच्या खात्यांवरती जरा नियंत्रण ठेवा, नाही तर आम्हाला 5 वर्ष घासायला लावणार नाहीत, तसं आश्वासन दिलेलं आहे की प्रचलित नियमानुसारच होईल आणि तुम्हाला ज्यावेळी शासनाकडे जो निधी येईल त्या वर्षभरामध्येच ते पैसे वर्ग केले जातील, हे आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे. त्यामुळे आमच्या घोषित बांधवांचं थोडं तरी अपेक्षा आहेत. मात्र अघोषित बांधवांसाठी तुम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांनी यामध्ये जातीने लक्ष घालावे आणि माननीय तावडे साहेबांना विनंती करावी की त्यांनी यादी जाहीर करावी, जेणेकरून आमचे अघोषित बांधवही उद्याच्या आशेवरती जगतील. शेवटी शिक्षक हा आशेवरती जगणारा आणि आशेवरती विद्यार्थ्याला घडवणारा व्यक्ती आहे. याकडे आपण सर्वांनी लक्ष द्यावं. कळकळीची विनंती केली आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांना. मी कार्यक्रम थांबवणार आहे. याचं कारण ज्या राज्यामध्ये शिक्षक सुखी नसतो त्या राज्यामध्ये विद्यार्थ्यांचं काय होणार आणि विद्यार्थ्यांचं काय होणार असा प्रश्न असेल तर या राज्याच्या भवितव्याचं काय होणार हा खरा प्रश्न आहे. शिक्षण खात्याकडे आपण जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं देत नाही आहोत. काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने तर सगळं वाटोळं केलेलं आहे या राज्याचं. त्यामध्ये एक शिक्षण खातं येतं, परंतु या सरकारकडून वेगळी अपेक्षा आहे. मला हे मान्य आहे विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न 15 वर्ष प्रलंबित होता. त्यामध्ये निश्चितपणे मुख्यमंत्र्यांनी पाऊल उचललेलं आहे. त्यांना एक रिलीफ दिलासा दिलेला आहे, पण तो त्यांना दिलासा पुरेसा वाटत नाही आहे. आणि अनिल बोरनारे म्हणतात त्याप्रमाणे फक्त 30 कोटीची गरज असेल तर 30 कोटीसाठी या सगळ्या शिक्षकांचे तळतळाट कशाला घेत आहेत हा माझा मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे. कृपया विचार करा. शिक्षक सुखी असेल तर विद्यार्थी सुखी राहील, विद्यार्थी सुखी असेल तर भविष्यकाळी सुखाचं होईल. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न बघूया. सरकारने विनाअनुदानित शिक्षकांवर अन्याय केला आहे का? बघा पडद्यावर 63% लोक म्हणतात होय सरकारने अन्याय केलेला आहे, हा अन्याय मुख्यमंत्र्यांनी दूर करावा असं म्हणून इथेच थांबतोय. धन्यवाद. पाहत रहा महाराष्ट्र. आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कॉस्मॉस बँक, पाण्याचा डॉक्टर ॲक्वागार्ड, कोहिनूर ग्रुप आणि सहप्रायोजक रंगशलाका, बिल्डिंग रिपेअरिंग, वॉटरप्रूफिंग आणि पेंटिंगमधील विश्वसनीय नाव.